माणसाध्यक्ष देवेंद्र पाटील आणि या ठिकाणी अगत्याने उपस्थित आहेत. त्याच्यासाठी सगळे जिल्ह्याच्या संघटनेचे सगळे नेते सरकारी बंधू होते. आज जिल्ह्याच्या दृष्टीने आणि पक्षाच्या दृष्टीने अतिशय चांगला दिवस. सगळ्या राज्यामध्ये राज्याच्या बाहेर ज्याचा उल्लेख आमच्या देशाने केला की राजकीय पक्ष सोलापुरीचं राजकारण आज देशाच्या अन्य सेवेला चालू आहे. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना उभी केली आणि कोकणामध्ये सुंदर आज सफल होते आपण अनेक वर्ष भाषण. आज त्या शिवसेनेला सुद्धा एक धक्का दिला. तुम्हा सगळ्यांच्या मदतीनं राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढे उभा केला. आज सत्ताधारी पक्षाने सत्तेचा वापर केला. काही एजन्सीज आहे ज्याचं नाव देशात माहीत नव्हतं. त्या एजन्सीज इन्कम टॅक्स आणि अनेक अशा एजन्सी त्याचा वापर करून स्वाभिमानी राजकीय कार्यकर्त्याला नावाला लावायचं काम केंद्र सरकारच्या वतीने केलं गेलं. त्याचा परिणाम हा आपल्या पक्षात सुद्धा होता. एक महिन्याच्या पूर्वी आम्ही लोकांनी बसून भाजप सोडून देशाचे इतर पक्ष आहेत त्या सगळ्यांना एकत्रित करायचा प्रयत्न केला. त्याची बैठक आम्ही बोलायचं ठरवलं. त्याच्यामध्ये पुढाकार घ्यायला बिहारचे मुख्यमंत्री आले. त्यांनी हट्ट करून आम्हा सगळ्यांना पात्र्याला बोलवलं. एक जबरदस्त शक्ती आपण उभी करू ही भूमिका त्यांनी मांडली. ही 2 महिन्यात असं काय झालं माहिती नाही. त्यांच्या डोक्यामध्ये आता दुसरा विचार आला. हे सगळं असलं तरी देशामध्ये अजूनही पर्यायी शक्ती उभी करणं यासाठी आमचे प्रयत्न चालू आहे. अनेक राज्याचे मुख्यमंत्री सहभागी आहेत. आज केरळचे मुख्यमंत्री आहेत, तामिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत, कर्नाटकाचे मुख्यमंत्री आहेत, हैदराबादचे मुख्यमंत्री आहेत, आंध्रचे मुख्यमंत्री आहेत, दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत, पंजाबचे मुख्यमंत्री आहेत, झारखंडचे मुख्यमंत्री आहेत. हे सगळे मुख्यमंत्री भाजपची शक्ती उभी करण्याच्या प्रयत्नाला मनापासून सरकारने करायचं आहे. त्याच्यामुळे नावाला घरचं कारण नाही. सत्तेचा गैरवापर होतो ही गोष्ट आहे. पण तो गैरवापर करणाऱ्या शक्ती आपण एक असलो तर टिकाऊ घेऊ शकत नाही. त्याची खात्री आम्हा सगळ्यांना. ती करायची असेल तर पक्ष मजबूत केला पाहिजे, संघटना मजबूत केली पाहिजे. आणि आज जयंतच्या नेतृत्वाखाली हे काम तुम्ही सगळ्यांनी महाराष्ट्रात सुद्धा सुरू केलं आहे. माझी खात्री आहे की याचे 2-3 महिने लोकसभा, त्याच्यानंतरच्या 3-4 महिन्यामध्ये विधानसभा असं सामूहिक शक्ती लावली
आपण महाराष्ट्राचं चित्र बदलू शकतो. या कामामध्ये अनेक जिल्ह्यात नवीन नवीन कार्यकर्ते उभे आहेत. आज प्रशांत यादव यांनी निर्णय घेतला. अनेक लोक मला सांगत होते की सरकारच्या क्षेत्रामध्ये उत्तम काम तुम्हाला कोकणात बघायचं असेल तर तुम्ही सुखदेवदादा आणि प्रसाद यादव यांच्या कामावर मला आनंद अशा विधायक कामावर लक्ष केंद्रित करणाऱ्या नेत्यांनी पुन्हा सगळ्यांच्यावर काम करायची भूमिका घेतली. मी प्रशांत यादव बाकीच्या सरकारला सांगतो, हा जिल्हा विधायक कामाला मदत करणारा जिल्हा आहे. गांधी नेहरू आंबेडकर यांचा विचार मजबूत करणारा जिल्हा. अनेकांच्या बरोबर काम करायची संधी कशाची मिळाली. दरबार साहेब असतील, राही सावंत असतील, लावणी रोहन असतील, किती नावं घेऊन या लोकांनी आपल्या आयुष्याचा मोठा काळ हा सत्यासाठी आणि जिल्ह्याच्यासाठी दिला. आणि नंतरची त्यांची हिरीसुद्धा याच कामाची भूमिका लक्षात घेऊन त्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षी काम करते. त्यांनी मोठे होत राहो पण सत्याची लाईन कधी शोधत नाही. आता अनेकांची नावं सांगता येईल आणि नवीन वस्ती जे काम करते चांगली. एखादं काम आमच्याकडनं चुकलं तर भांडणसुद्धा करते, पण मन स्वच्छ असतं आणि संघटनेच्या कामात कधी मागं फिरू नये. ही मातेपासून जी शिकली त्याच्यात कधी तरतूद तिने केली आहे. असे अनेक कार्यकर्ते आज तुमच्या जिल्ह्यामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे तुम्हा सगळ्यांना अधिक सहकार्य आणि शक्ती देण्याच्यासाठी आज या ठिकाणी प्रशांतने निर्णय घेतला. तुम्हा सगळ्यांच्या वतीनं पक्षाच्या वतीनं त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. त्याच्यामुळे सगळ्यांना बरोबर घेऊन काम करा. लोक साथ देते. कोकणची जनता चांगल्या कामाला कधी नाही म्हणत नाही. चुकीचं असलं तर त्यासंबंधी सुद्धा स्पष्ट बोलायला कधी कमी पडत नाही. आणि म्हणून तुम्ही आज राष्ट्रवादीवर प्रवेश केला. तुम्हा सगळ्यांचं या ठिकाणी तुमच्या सहकार्यांचं स्वागत करणं याच्यात आम्ही आम्हाला सगळ्यांना आपण मिळून काम करू, चेहरा बदलू, कोकणचा चेहरा बदलू, लोकांचा संसार सुधारू आणि त्यासाठी राष्ट्रवादी हाच विचार खऱ्या अर्थानं आहे हे सिद्ध करून देऊ एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझी दोन शब्द संपतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.